नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी घेऊन आली आहे। तुमच्या घरात किंवा नात्यात कोणीही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना किंवा विधवा व दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शासनाने हयात प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याचा नियम पूर्णपणे बदललेला आहे। आता तुम्हाला बँकेत किंवा कार्यालयात चक्र मारण्याची गरज नाही। हा नवीन नियम काय आहे आणि कोणत्या ॲपचा वापर करायचा आहे हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण जाणून घेऊया नवीन ॲपची सुरुवात। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 7 मे 2026च्या आदेशान्वये BSA ॲप विकसित केला आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांचा आता असा फायदा होणार आहे की संजय गांधी निराधार योजना असतील, श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल किंवा विधवा योजना असतील, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असतील, या सर्वांना आता ॲपचा वापर करावा लागणार आहे। आता घर बसल्या सुविधा तयार झालेल्या आहेत मित्रांनो। लाभार्थी स्वतः आपल्या नातेवाईकांच्या मदतीने किंवा ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र यांच्या माध्यमातून ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करू शकतात। आता याची फी किती असणार आहे तर आपण जाणून घेऊया। जर स्वतः किंवा नातेवाईकांच्या मदतीने केले तर सेवा ही पूर्णपणे मोफत असेल। म्हणजे आपण जर मोबाईलवरनं हा ऑनलाईन हयात प्रमाणपत्र जर काढलं तर यामध्ये आपल्याला फी लागणार नाहीये। मात्र सेवा केंद्रातून केल्यास कमाल 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे। आता त्यामुळे काय होणार आहे तर क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलच्या साहाय्याने थेट घरपोच पडताळणी करणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे टळतील आणि वेळेची बचत होणार आहे। आता यामध्ये तहसीलदारांनी आव्हान केले आहे की सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ॲपद्वारे आपले सत्यापन करून घेणे, जेणेकरून पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, गरजूंसोबत शेअर करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत किंवा या योजनेचे लाभ घेणाऱ्या बांधवांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।